मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या महत्त्वाच्या घडामोडी सादर। पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये क्रिकेट सामना खेळताना प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन वाढलेली असते। दुसऱ्या देशाचा खेळाडू बाद झाल्यावर समोरील देशातील प्रेक्षक आनंद साजरा करतात। सप्टेंबर 21 रोजी या दोन संघांमध्ये सामना खेळवण्यात आला होता। या हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरीस रौफने मैदानावर चिथावणीखोर हावभाव केले होते। रौफने केलेल्या हावभावामुळे भारतात प्रेक्षकांनी टीका केली होती। शुक्रवारी या घटनेची सुनावणी झाल्यानंतर रौफवर कारवाई करण्यात आली। त्याला त्याच्या सामन्याच्या 30% रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर साहिबजादा फरहानला इशारा देऊन सोडून देण्यात आले। दोघांनी केलेल्या कृतीचा निषेध करण्यात आला असून ती खेळाच्या विरोधातील कृती मानण्यात आली। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।